हर हर महादेव मंडळी, आज आपण गाजरचा हलवा कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत। गाजर हलवा बनवण्यासाठी फार वेळ लागतो, पण आज मी तुमच्या 15 मिनिटांमध्ये अगदी हलवाई स्टाईल रेसिपी शेअर करणार आहे। तसे मित्रांनो, अगदी शेजारी विचारती कसं बनवली ही हलव्याची रेसिपी, इतकी अप्रतिम ही रेसिपी तयार होते। चला मग डिलिशियस हलवा बनवायला सुरुवात करूया। गाजर हलवा तयार करण्यासाठी 1 किलो इतका आपल्याला गाजर घ्यायचे आहेत। आता मित्रांनो, हिवाळ्याचा सीझन चालू असल्याकारणे गाजर मार्केटमध्ये अगदी फ्रेश आणि एकदम स्वस्त मिळत आहेत। आता मित्रांनो, हलवा बनवण्यासाठी आपल्या इथे जाडसरच गाजर घ्यायचे आहेत। गाजर आता आपल्याला छानपैकी सोलून घ्यायचे आहेत। गाजर मित्रांनो फ्रेश आहे ते कशावरून ओळखायचं? जर गाजर कडक असेल ना, तो फ्रेश असतो। जर दुसरा किंवा तिसरा दिवस गाजरला हाणून झालेला असेल तर गाजर नरम पडतो। ही टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। गाजर सोलून झालं का पुढचं आणि मागचं टोक या पद्धतीने कट करायचं आहे। आता हा गाजर आपल्याला छानपैकी किसण्याकरिता हलव्याकरिता रेडी झालेला आहे। किसणीने गाजर आपल्याला छानपैकी या पद्धतीने बारीकसर किसून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 5 मिनिटांनंतर पाहू शकता गाजर मी छानपैकी संपूर्ण किसून घेतलेला आहे। हे बघा, या पद्धतीने छानपैकी गाजर किसून साईडला ठेवायचं आहे। आता हलवा बनवण्यासाठी मी हाय फ्लेमवरती पॅन ठेवलं आहे। पॅनमध्ये आपल्याला 3 मोठे चमच साधा अर्धा वाटी इतकं साजूक तूप ॲड करायचं आहे आणि या साजूक तुपामध्ये आपल्याला छानपैकी आपण किसलेलं गाजर ॲड करून द्यायचं आहे। आता हा मित्रांनो, गाजर आपल्याला छानपैकी साजूक तुपामध्ये हार्डली 2 ते 3 मिनिटाकरिता छानपैकी या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, साजूक तुपामध्ये गाजर मी छानपैकी 2 मिनिटाकरिता हाय फ्लेमवरती परतवून घेतलेला आहे। आता गाजरामध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध ॲड करायचं आहे। दूध गरम करून ॲड करायचं आहे। सो आता दुधामध्ये गाजर आपल्याला छानपैकी इथे कुक करून घ्यायचं आहे। दूध आटेपर्यंत गाजर आपल्याला छानपैकी इथे परतवत राहायचं आहे। तसे मित्रांनो, दूध आपलं लवकर इथे आटण्याकरिता स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। हे बघा मित्रांनो, परफेक्टली तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता दूध पूर्णपणे गाजरामध्ये आटलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे गाजर हलव्याचं टेक्स्चर बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप 150 ग्राम इतकी साखर ॲड करायची आहे। बारीक केले काजू, बारीक केले बदाम ॲड करायचे आहे। 1 चमच विलायची पावडर आणि 200 ग्राम इतकं खवा म्हणजेच मावा ॲड करायचा आहे आणि मिक्स करायचा आहे। विदाऊट मावा देखील मित्रांनो हा हलवा अगदी अप्रतिम तयार होतो। जर मावा ॲड करायचा नसेल तर 1 लिटर दूध आपल्याला स्टार्टिंगला ॲड करायचं, अर्धा लिटर ऐवजी। आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे। हे बघा, आणखीन 3 मिनिटांनंतर पाहू शकता हलव्याचं टेक्स्चर बघा, साखर ॲड केल्यानंतर पाणी झालेलं होतं, पण पूर्णपणे डबल आटवून घेतलेलं आहे। टेक्स्चर बघा एकदम अप्रतिम आणि संपूर्ण घरामध्ये घमघमाट हलव्याचं सुटलेलं आहे। गॅस बंद करून देऊन आता हा गरमागरम हलवा सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, हलवा आता गरम गरमच एन्जॉय करायचा आहे। व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। नक्की तुम्ही डिलिशियस आणि एकदम टेस्टी हलव्याची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। चला मग पुन्हा भेटूया। हर हर महादेव।